त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का नाही येणार ते नेतृत्वाचा विषय आहे. पण या जिल्ह्यामध्ये आम्ही तुतारीच्या माध्यमातून निवडणुका लढतो आहे. आणि काही ठिकाणी समजा एखादा कार्यकर्ता असाही असतो की तो बाणाचा असतो, एखादा घड्याळाचा असतो, त्या ठिकाणी आम्ही तडजोडी करू. एखाद्या ठिकाणी मशाल असेल, एखाद्या ठिकाणी असेल. या जिल्ह्यामधलं हे चित्र आहे. पण तुम्हाला खात्रीने सांगतो, ग्रामीण भागामध्ये लोकसभेला जे चित्र होतं, मोहोळ असेल, मंगळवेढा असेल, माढा असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल किंवा सांगोला असेल, या ठिकाणी आम्ही 2-2 लाखाच्या फरकानं त्या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या आहेत तुतारी पिपाणी धरून. आणि ग्रामीण भागामध्ये हा शरद पवारांचा विचार, जो पुरोगामी आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, तो विचार या ठिकाणी चालवला जाईल. आणि या ठिकाणची मशीनसुद्धा तपासली जाईल, त्यामधला प्रोग्रॅम तपासला जाईल. आणि तरच निवडणुका होतील. अन्यथा आमच्या जिल्ह्यामधल्या निवडणुका प्रोग्रॅम पाहिल्याशिवाय होणार नाही. तुम्ही तसे करणार, मागणी करणार किंवा तुम्ही स्वतः तपासणार? आम्ही तपासणी करू. आणि आम्हाला जर तो प्रोग्रॅम दाखवला नाही, डिस्प्ले दिला नाही, तर आम्ही EVMच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कुठेही निवडणूक होऊ देणार नाही. अजित पवारांच्यावर लोकसभेत, विधानसभेत तुम्ही अगदी कडवट टीका केली होती. आता परत एकत्र येण्याची चर्चा झाली. हा संवाद साधला कसा जाणार आहे? नाही, मला माहीत नाही ते एकत्र येतील. मला वाटत नाही की ते एकत्र येतील, कारण पवारसाहेबांचा विचार हा वेगळा आहे आणि अजितदादा सत्तेसोबत आहेत. त्यामुळं मला या म्हणजे अशी बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल का नाही मला वाटत नाही. कुठला तरी निर्णय त्यांनाही अजितदादाला तर घ्यावा लागेल, नसेल म्हणजे सत्तेतनं बाहेर तरी पडावं लागेल. उद्या काय घडणार आहे माहीत नाही. पण जो विचार पवारसाहेबांनी, तो विचार घेऊन आम्ही पुढं चाललो आहे आणि पुढं चालू. तुम्ही आमदार आहेत, शरद पवार गट आहे, तर तुम्हाला हे योग्य वाटतंय का? वैयक्तिक आमदार म्हणून तुम्ही? नाही, कल्पनेतनं भविष्यातलं योग्य वाटणं न वाटणं हा 2 नंबरचा भाग झाला. पण मी सांगितलं त्या पद्धतीनं एकतर एकत्र यायचं असेल तर सत्तेमधून बाहेर पडावं लागेल, नसेल तर पवारसाहेबांच्या विचारानं पुढं जावं लागेल. अशा पद्धतीचे काही ना काहीतरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही. त्याला विचार असला पाहिजे, कोणाचाही असू द्या. भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्व हा विचार आहे, शिवसेनेचा हिंदुत्व हा विचार आहे, तसा पवारसाहेबांचा या राज्यामध्ये पुरोगामित्वाचा विचार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी धोरण, विजन आणि भविष्यामधली या जनतेच्या काय तुमच्या कल्पना आहेत, ह्या वरती तुमचं मतदारामधलं किंवा राजकारणामधलं एक लाईन अधोरेखित होते आणि ती अशा पद्धतीनं होणार नाही असं मला वाटतं. आपण थेटपणे म्हणताय की भाजपच्या विरोधात ह्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. मात्र आपल्याच पक्षाचे 2 आमदार आहेत, ते पालकमंत्रीच्या दमबाजीला बळी पडत आहेत असं आपलं वक्तव्य आहे. त्यातील एक आमदार आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. तर अभिजित पाटील म्हणतात माझी लढाई ही भाजप विरोधात नसून प्रस्थापितांच्या विरोधात आहे. नाही, माझं मत कुणी काही म्हटलं तरी या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणता तशा परिस्थिती आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पंढरपूर असेल, करमाळा असेल आणि आमच्या नारायणाबान तर सांगोल्याच्या सभेमध्ये त्यांनी स्टेजवरती त्या ठिकाणी नेलं. तर ही मंडळी ह्या पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत. मग भारतीय जनता पार्टीलाच थेट मत दिलं आणि किंवा मग ह्यांच्या आघाडीला करून ती बी भारतीय जनता पार्टीला जात असेल तर मग लोक थेट भारतीय जनता पार्टीला मत दिलं. पण असं काय घडणार नाही. मग जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी तडजोडी होतील, उरलेल्या 50 जागेवरती तुतारीचे उमेदवार असतील आणि त्या निवडणुका आम्ही लढू आणि जिंकू. पण ह्या 7-8 तालुक्यामध्ये तो पवारसाहेबांचा विचार ताकदीनं आहे आणि तो आम्ही लोकसभेला पाहिला आहे, विधानसभेला पाहिला आहे आणि याही निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल.